हॅलो फ्रेंड्स, विशू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे तुम्हाला पिठल्याची रेसिपी दाखवत आहे. तुम्ही बघू शकता मी पूर्वतयारी इथे केलेली आहे. 2 कांदे चिरलेत, ओवा घेतलेला आहे, लसूण आहे 10 ते 12, इथे बेसन घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे, मीठ आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 8 ते 10 आणि कढीपत्ता घेतलेला आहे 10 ते 12 पानं. इथे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. खोबरं घेतलेलं आहे मी, सुकं खोबरं आहे हे, लसूण घेतलेलं आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. याचं आपण एक वाटण बनवून रेडी ठेवूया. इथे तुम्ही बघू शकता वाटण मी इकडे ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि वाटणाचं जे पाणी आहे, मिक्सरचं एक भांडं ते पूर्ण भरून ठेवलेलं आहे, जे आपल्याला नंतर ॲड करायचं आहे आपल्या रेसिपीमध्ये. ते 2 वाटं असेल पाणी. तर इथे गॅस मी चालू केला आणि कढई आपली गरम होते. तोपर्यंत आपण एक चमचा आपण तेल ओतूया. एक मोठा चमचा तेल ओतायचं आहे. तेल गरम झालं की आपण फोडणी करूया ह्याची. पिठलं हे अतिशय चांगलं लागतं जेव्हा ते गरम गरम आपण भाकरीबरोबर वगैरे खातो आणि थंड झाल्यावर पण ते छानच लागतं. तर इथे मी फोडणीसाठी मोहरी वापरलेली आहे 2 चमचे छोटे आणि 2 चमचे जिरं. हे दोन्ही आपलं तडतडायला लागल्यानंतर आपण जे आपलं कांदा आहे, वाटण आहे ते सर्व ॲड करूया. इथे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते करपलं जाणार नाही आपली फोडणी. तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला मोहरी वगैरे टाकायची आहे. तर इथे कांदा टाकलेला आहे मी. कांदा पण आपल्याला छान लालसर भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गरम मसाला टाकू शकता. हिंग वगैरे पण आपण फोडणीला टाकू शकतो. तर इथे कांदा भाजत आलेला आहे. मग कढीपत्ता टाकला आहे मी. कढीपत्त्याची 8 ते 10 पानं मी घेतलेली आहेत. सगळं व्यवस्थित भाजत आहे तोपर्यंत आपण एकसारखं हलवायचं आहे सर्व जिन्नस, जेणेकरून कांदा पण सगळीकडून भाजला जाईल. तर इथे अर्धा छोटा चमचा आपण हळद टाकलेली आहे. हळदीचा वापर हा जपूनच करायचा आहे, कारण जास्त हळद झाली तर ते खूप पिवळसर आणि भाजी पण आपली कडवट होऊ शकते. म्हणून आपल्याला हळद कमी प्रमाणातच वापरायची असते. छोट्या स्पूनने आपण अर्धा चमचाच घेतलेली आहे ती. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. इथे आता मी आलं लसूण पेस्ट वगैरे जी होती ती टाकलेली आहे. आलं लसूण, मिरची आणि खोबरं. सुकं खोबरं छान लागतं या बेसनमध्ये. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, किंवा नाही टाकलं तरी आलं लसूण आणि मिरची अशी पेस्टसुद्धा तुम्ही वापरू शकता. एकसारखं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यात मी नमक ॲड केलेलं आहे. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ व्यवस्थित त्या कांद्याला वगैरे, कांदा आणि मिरचीच्या वाटणाला वगैरे ते व्यवस्थित लागलं जातं. आता जेव्हा हे मिश्रण व्यवस्थित भाजून होईल त्यावेळी आपण आता हे पाणी वापरूया. 2 वाट्या पाणी आहे हे. आपलं बेसन 1 वाटी होतं, तर आपल्याला जवळजवळ
2 वाट्या आपल्याला त्याच्या डबल किंवा जास्त 2 ते 3 वाट्या आपल्याला पाणी वापरायचं आहे. तर मी ओवा टाकला आहे त्याच्यामध्ये. बेसनच्या पदार्थांनी कधीकधी म्हणजे पोटामध्ये गॅस वगैरे होतो. त्याच्यामुळे आपल्याला ओवा हा त्या पदार्थांमध्ये जेव्हा आपण बेसनचे काही पदार्थ बनवतो तेव्हा आपल्याला ओवा टाकणं हे जरुरी आहे. ज्याच्यामुळे थोडंसं नाही. आता मी इथे बेसन पण जेव्हा मी पाण्याला उकळी आली तेव्हाच ते बेसन मी त्याच्यात जे आपण वाटीभर घेतलं होतं ते मी टाकलेलं आहे. बेसन टाकतानाचा व्हिडिओ माझा नाही आहे इथे. तर तुम्ही इथे मी जो वाटीमध्ये जे बेसन घेतलं होतं ते मी याच्यात टाकलं आणि ते टाकल्यानंतर आपल्याला हे एकसारखं हलवायचं आहे. जेणेकरून ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या आपल्याला त्या उलथण्याने व्यवस्थित मोडता आल्या पाहिजेत. जेणेकरून आपलं जे बेसन आहे ते व्यवस्थित भाजलं जाईल किंवा शिजलं जाईल ते. बेसन असं डायरेक्टच त्यात टाकलं की ती पिठल्याची जी चव असते ती थोडी छान म्हणजे वेगळी लागते. त्याच्यामुळे आपल्याला हे असंच जे कच्चं बेसनचं पीठ आहे तेच आपल्याला जे आपल्या उकळलेलं पाणी आहे त्याच्यात टाकायचं आहे आणि मग या गुठळ्या आपल्याला थोड्या थोड्या चमच्याने किंवा आपल्या जे आपण वापरतो उलातनं त्याने आपल्याला त्या कमी करायच्या. एकसारखं हलवत राहिल्यामुळे हे खालीसुद्धा लागत नाही कढईला आणि चांगलं शिजलं जातं. आपण एक 5 ते 10 मिनटं नंतर झाकण ठेवूया जेणेकरून हे थोडं बेसन शिजलं जाईल. खूप छान लागते पिठलं. तुम्ही जरूर ट्राय करा. भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबरही छान लागतं ते. तुम्हाला जर खूप घट्ट हवं असेल तर तुम्ही ते पाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी करू शकता. जेणेकरून हे जास्त पातळ होणार नाही आणि घट्ट राहील ते बेसन. आणि जर तुम्हाला चपातीवर किंवा भाकरीवर खायचं असेल तर थोडंसं पातळ असलेलंच ते चांगलं लागतं. भातावर वगैरे पण ते घ्यायला छान लागतं. आता इथे मी ते झाकून ठेवलं होतं 5 ते 10 मिनटं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी आपलं आटलेलं आहे आणि बेसन आपलं बऱ्यापैकी ते शिजून आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. छान ते आटलेलं आहे आणि व्यवस्थित आपलं पिठलं आता तयार झालेलं आहे. आपण हे गरम गरम खाण्यासाठी घेऊ शकतो. भाकरीबरोबर वगैरे आपण खाऊ शकतो ते. काही लोक बेसनमध्येच परत जेव्हा आपण जेवताना पण त्याच्यावर कच्चं तेल वगैरे घेतात. जेव्हा आम्ही गावी असं बनवतो तेव्हा आम्ही बऱ्याच वेळा बघितलं आहे. लोक पिठलं घेतात आणि मग त्याच्यात आणखीन कच्चं तेल पण थोडंसं ओतून त्याच्याबरोबर ते खातात. त्याच्यामुळे त्या पिठल्याला आणखीन खूप छान चव लागते. कांदा ताटामध्ये घेतात ते कच्चा कांदा, पिठलं आणि भाकरी आणि भात अतिशय छान लागतं. हे तुम्ही जरूर ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जरूर ट्राय करा आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा माझी रेसिपी आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.